नमस्कार, मी सिद्धी तुमचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये। आज आपण कर्ली माशाचे कालवण मालवणी पद्धतीमध्ये कसे करतात ते पाहणार आहोत। चला तर मग। मी इथे कर्ली मच्छी चांगली धुवून त्याचे पीस कापून घेतले आहे। मच्छीच्या कालवणासाठी जे वाटप लागते त्यासाठी मी इथे संकेश्वरी मिरची, तिरफळे, उभा चिरून घेतलेला कांदा, बारीक कापून घेतलेला टोमॅटो, खवलेलं ओलं खोबरं आणि धने घालू। वाटपामध्ये थोडीशी हळद घालूया। त्यानंतर ह्यामध्ये थोडे पाणी व लसूण घालून वाटप वाटून घेऊ। आता आपण एक मोठा कांदा फोडणीसाठी बारीक चिरून घेऊया। कांदा चिरून झाल्यावर एका पातेल्यामध्ये तेल ओतू। त्यामध्ये फोडणीसाठी बारीक चिरलेला कांदा घालूया। आता कांदा थोडा परतवून घेऊया। कांदा थोडा लालसर झाल्यावर आता त्यामध्ये वाटण घालू। भांड्यामध्ये राहिलेल्या वाटणामध्ये थोडे पाणी घालून ते देखील कालवणामध्ये घालू। आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि कालवणाला आंबटपणा येण्यासाठी त्यामध्ये थोडे कोकम घालू। आता अलगदपणे मी इथे कर्ली माशाचे तुकडे कालवणमध्ये सोडत आहे। माशाचे तुकडे कालवणमध्ये टाकल्यावर अलगदपणे थोडे ढवळून घेऊ। आता कालवणला उकळी येण्याची वाट पाहू। मी इथे कर्ली मच्छीचा वापर केला आहे, तुम्ही कोणतीही मच्छी इथे वापरू शकता। तर आता उकळी आल्यावर आपले कालवण तयार झाले हे तुम्ही पाहू शकता। अशा प्रकारे मस्तपैकी झटपट मालवणी पद्धतीने तुम्ही मच्छीचे कालवण करू शकता। आणि ही रेसिपी कशी झाली आहे हे आम्हाला कमेंटमधून नक्कीच कळवा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। तसेच जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।